स्वामी समर्थ. मी करिश्मा आणि हे माझे अहो. आज गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही निघालोय दौंड येथील गुप्तेश्वर महादेव मंदिरामध्ये आणि बघता बघता आम्ही मंदिरात येऊन पोहोचलो. मंदिरात पोहोचल्यानंतर मी नंदीश्वराचे दर्शन घेईपर्यंत माझ्या आऊंनी इकडे त्यांचे गुरु श्री कैलासपती गुप्तेश्वर महादेव यांच्या अभिषेकाची पूर्वतयारी सुरू केलेली आहे. येथे अशा प्रकारे अभिषेकाला सुरुवात करण्यात आलेली आहे. ओम गुरुभ्यो नमः. हरि ओम शंभवे नमः. ओम नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकालाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन महादेवाय नमः. अभिषेक करता करता मध्येच पावसाने हजेरी लावली, त्यामुळे हे अशा प्रकारे पाणी काढत आहेत. मी महादेवांच्या पिंडीवर जलाने अभिषेक करत आहे. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवामी सहितं नमामि. धूपम समर्पयामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी उंबरठ्यावर हळदीचे लेपन केलेले आहे. दर गुरुवारी किंवा प्रत्येक अमावस्याला उंबरठ्यावर हळदीने लेपन करावे. उंबरठा लेपन केल्याने घरातील सर्व शुभकार्य होतात. हळद ही अँटीऑक्सिडंट असते. घरात येणारी नेगेटिव्हिटीला थांबवते, दूर करते. घरात सकारात्मक ऊर्जेचा वास होतो. सुखशांतता येते व लक्ष्मी प्राप्ती होते. उंबरठ्यावर हळदीचे लेपन केल्याने वास्तुदोष आणि ग्रहदोषही दूर होतात. ज्योतिषशास्त्रानुसार घराचा उंबरठा हा राहूशी संबंधित मानला जातो. त्यामुळे उंबरठ्यावर हळदीचे लेपन केल्याने राहूचे दुष्परिणामही घरावर होत नाहीत. आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा हा दिवस प्रत्येक शिष्याच्या आयुष्यात खूप खास आहे. सनातन संस्कृतीत गुरुपरंपरा ही चिरकाळापासून चालत आलेली आहे. गुरु म्हणजे ज्ञानाचा महासागर, ज्यातून अखंड ज्ञान मिळते. गुरु म्हणजे अथांग सागर, एक तेजस्वी दिवा जो स्वतः जळून शिष्याला तेजोमय करतो. उंबरठा पूजन झाल्यानंतर येथे माझे अहो घराच्या मुख्यद्वारावर अशोकाचे तोरण लावत आहेत. अशोक या शब्दाचा अर्थ शोक दूर करणारा. अशोक याचे तोरण लावल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. हे आम्ही दोघे मिळून देवघर स्वच्छ करत आहोत. गुरुपौर्णिमेनिमित्त मी माझे गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांना अभिषेक घालत आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय. गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताभ्यो नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर्य यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परमसुखम केवलम ज्ञानमूर्ति वदातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचमचलं सर्वसाक्षीभूतं भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुतं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कंठाटोपीच माला दंड कमंडलुधर कट्यांकर रक्षिक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपाल विश्वनायक भक्तवत्सल श्री कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहि माम पाहि माम पाहि माम. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.